जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी महामीडिया 24 प्रतिनिधी कीर्तिराज जाधव. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा ही कट्ट्याकट्ट्यावर ठिकठिकाणी होताना दिसत आहे. फक्त चर्चा न करता त्या अभ्यासपूर्ण माहिती असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य सोबत आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं. जिल्हा परिषद मतदारसंघ, या मतदारसंघाचं एक काळ आपण नेतृत्व केला. ह्या मतदारसंघाचा थोडासा आढावा आमच्या प्रेक्षकांसाठी आणि मतदारांसाठी. आज 2017 नंतर जवळजवळ 9 वर्षानंतर ग्रामीण भागातील जनता मतदानाला जिल्हा परिषदच्या समोर जात आहे. त्यात 4.5 वर्ष जवळजवळ की प्रशासक म्हणून जे कुठलाही लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदमध्ये नव्हता. आज निवडणूक जाहीर झाली, प्रोग्राम जाहीर झाला. रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाची फेररचना होऊन 2 नवीन गावं त्यात समाविष्ट करण्यात आली. रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा लोकनेते कैलासवासी खासदार मानेसाहेब, आदरणीय आमच्या नेत्या, जिल्ह्याचे नेते आदरणीय वनीसाहेब, रुकडी गावचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील दादांचं हे गाव आहे. त्यांचं होम पिच आहे. रुकडी लोकसभा रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघची एकूण मतदारांची रचना जवळजवळ 44,000 मतदारांचं त्यात मतदारसंघ नोंद आहे. खरं म्हटलं तर 44,000 एवढी मोठी मतदारसंख्या असताना जिल्हा परिषदमध्ये 2 गावं नवीन समाविष्ट झालेत. त्यात आता होणारं जर मतदान म्हटलं, जिल्हा परिषद मतदारसंघ आजपर्यंतचा अनुभव, लोकसभा, विधानसभा आणि गेल्या वेळेची जिल्हा परिषद निवडणूक, तर आज जर आपण विचार केला, स्टॅटिस्टिकल जर विचार केला, तर लोकसभेला ह्या मतदारसंघात हीच गावातून 27,000-27,500 मतदान झालं होतं. आज रुकडी जिल्हा परिषद गट हा आरक्षित आहे SC साठी, पंचायत समिती गण आरक्षित आहे, खेरले पंचायत समिती आरक्षित आहे, महिला SC साठी, तिन्ही हे SC साठी आरक्षित असल्यामुळं आजपर्यंतचा अनुभव आहे की ह्याच्यापूर्वी जर SC आरक्षण जर असेल तर लोकांचा मतदारांचा मतदान करण्याचा कल थोडा कमी आणि उत्साह कमी असतोय. परंतु आता पहिल्यांदा मी पाहिलो की ह्या मतदारसंघात तिन्ही जर आरक्षित SC मतदारसंघ असून पण जनतेतून आणि मतदारातून अतिशय उत्साह निर्माण झालेला आहे. आज तो जर विचार केला, जर लोकसभेचा विचार केला, 27,000-27,500 मतदान जर झाले 44,000 पैकी, तर 55-60% पर्यंत ते सर्वसाधारण जाईल. रुकडी आणि हेरले हे मोठ्या मतदारांची गाव आहेत. आज हे मतदारसंघ असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण सर्वात जास्त मागासवर्गीयांची लोकसंख्या रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येते. जवळजवळ 11,500 मागासवर्गीय मतदार, म्हणजे SC ST धरून 11,500 मतदार आहेत. त्यानंतर क्रम लागतोय जैन समाजाचा, त्यानंतर लागतोय मराठा समाजाचा, त्यानंतर लागतोय मुस्लिम समाजाचा, त्यानंतर लागतोय चर्मकार समाज जवळजवळ 1200-1300, मातृ समाज 1300-1400 होणार मतदान सांगतो मी तुम्हाला. आणि इतर बहुजन समाज 12 बलुतेदार म्हणून जर 6,300 पर्यंत ही लोकसंख्या आहे. होणारं मतदान जर म्हटलं तर बौद्ध समाजाचं 11,500 पैकी 5,500 मतदान होते, गेल्या वेळा लोकसभेला झालेलं आहे. त्यानंतर आलं मराठा समाजचं, होणारं मतदान 5,000 आहे. त्यानंतर आलं जैन समाज, होणारं मतदान 4,500 आहे. मुस्लिम समाज 4,200 मतदान आहे. चर्मकार समाजचं 1200-1300 मतदान आहे. मातृ समाजचं 1200-1300 मतदान आहे. आणि 12 मतदार कुंभार, साळी, माळी, डवरी, गोसावी, बागडी, कोळी, धनगर असा सगळा बहुजन समाजाच्या 12 मतदार जर केला जर हिशोब, तर 6,300 मतदार आहेत. असं मिळून होणार मतदान म्हणतो मी 44,000 पैकी हे 28,000 पैकी सर्वसाधारण होणार. आता उत्साह जर मतदारांचा पाहिला तर होणार मतदान हे आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.